लातूर जिल्ह्यातील शेतकरी आधीच पाऊस नसल्याने संकटात सापडलाय। पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात केवळ 58%च पेरण्या झाल्यात आणि त्यातही विघ्न आला असून रेणापूर तालुक्यातील गोडाळा गावात शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक घेतलं, पीक उगवली, बियाणं खतं नीटनीटकी निघालं, मात्र अचानक गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आणि बघता बघता गोगलगायींनी 75% पिकांचं नुकसान केलंय। त्यामुळे आता आसमानी संकटानंतर शेतकरी पुन्हा एकदा गोगलगायींच्या संकटात सापडला असून आता दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होते। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। बळीराम निवृत्ती आबरबंडी, राहणार गोडाळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर। गोडाळा मौजी गोडाळा येथील शेतकरी असून 4.5 एकर सोयाबीनचं पीक मी घेतलं होतं। सोयाबीनच्या पिकामध्ये जी मी पेरणी केली ती एकदम तुम्हाला सांगतो व्यवस्थितशीर झाली। बियाणं व्यवस्थितशीर पेरलं, उगवण शक्ती देखील व्यवस्थितशीर झाली। पण ते गोगलगाई अशी ह्या रिमझिम पावसामुळे गोगलगाई जी आली आमच्या शेतात, ती गोगलगाईनं कमी जास्त माझा 3 एकराचा म्हणजे प्लॉट रुपयातलं एक 12ने पीक खाऊन टाकलं आणि 4ने पीक शिल्लक आहे। तर ही पीक असं आहे की आता मोडावं का ठेवावं हे काही कळाय मार्ग नाही। तरी पण आम्ही कृषी सहाय्यकाली कळविलं मी की गोगलगाईची आमच्या शेतामध्ये जरा उपलब्ध जास्त झाल्या, तर त्याच्यावर काही औषध आहे का बघा। आमच्याकडे 1-2 जुने पुढे होते ते टाकून बघितले आम्ही, तितक्या पुरतं तिथंच कमी झालं। पण आमचं पीक हातातून जाण्यासारखं आहे की आता दुबारा पेरणी करावी का ह्याच्यावर भागवावं हे काही कळायला मार्ग नाही। आता हे झाल्यानंतर दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर आलं? दुबारा पेरणीचं संकट आलंय का म्हणजे पिकाचं मन लागायसारखं नाही ना, लय पीक पातळ झालंय। आता काय करावं हे कळायचं मार्ग नाही। आता ह्याच्या पुढं म्हणजे खर्चा डबल तरी एकदाच खर्चा करणं होईना। खाता बियाचं कसलं झालंय, बी महागून बसलंय आणि आता दुबारा पेरणी म्हणलं तर लय संकट मोठं आहे। आमचं काय शासनानं आमच्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल। बर सर काय आमचं काय खर्च प्रचंड असा खर्च झालेला आहे। दुबारचं पेरणीचं संकट तुमच्यावर ओढवलेलं आहे। शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे? हो, मदत दिली तर आहे, नाही दिल्यास काय। ठीक आहे। काहीच वापलं नाही का बियाणं? अहो, फाशी घ्यायची येळ आली साहेब। तसं नाही, आता शासनानं कर्जमाफी तर घोषणा केलेली आहे, होईल आज ना उद्या कर्जमाफी होईल। ही 6 महिन्याला चालूच आहे की, पण अजून काही झालीच नाही। तुमचं गेल्या वर्षी पण असाच प्रॉब्लेम झाला होता का बियाण्याचा? हो, गेल्या वर्षी बी असं झालं। आता ह्या वर्षी किती बॅग आणल्या होत्या? 5 बॅग आणल्या होत्या आणि 5च्या 5 बॅगा वापल्या नाही? 5च्या 5 बॅगा। त्याच्यामुळे आता ही दुबार पेरणी आपण करताय म्हणा की? दुबार पेरणी कारण हे कुठंच मोड आपल्याला दिसतो इथं असं अशा माध्यमातून हे, कारण पुन्हा 200 फूट काही मोड दिसतच नाही। आता ते मामा ते समोर दिसतंय ते बियाणं कोणतं होतं? ते महाबीजचं बियाणं आहे का? अच्छा, आणि मग कम पडलं होतं म्हणून हे आणलं होतं का तुम्ही? अच्छा, ते काही वापरलंच नाही। एका दिवशीची पेर आहे? एका दिवशीची? अच्छा, म्हणजे त्या 5 बॅग वापल्या आणि ह्या 5 बॅग वापल्या नाहीत? अच्छा, चाल। तर मामा आता सरकार म्हणून एक तुमची शेतकऱ्याच्या वतीनं काय मागणी असेल आता सरकारला? काय साहेब, शेतकऱ्यानं काय अपेक्षा करावी सरकारकडे? काय झालं? काय करायची, निसर्गच कोपलाय। हा, काय अपेक्षा करणार सरकारकडे? हां, सरकारने कर्जमाफी केली, ती अजून काही झालं नाही। बरं, नुसती जाहीर घोषणा केली कर्जमाफीची, बरं, अजून काही कर्जमाफ झालं नाही। बरं, चालतंय। देवणीच्या शेतकऱ्याला बैल दिले, ते बैल काही अवताला चाललेच नाही। आणि बियाणं ही काय उन्नती जातीचं बियाणं आणलं, बोगस बियाणं, ती काही वापरलंच नाही। तुमच्याकडे सरकारकडे अपेक्षा काय करावी? ठीक आहे, कंपनीला आता परवाने शासनानं दिलेले आहेत, शासनानं दिले, आता कंपनीवर कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे? पर्यायच नाही साहेब, बघा। कारण कंपनीनं जर बियाणं बनवलंच नसतं, सरकारनं त्याचं चेकअप केलं असतं, वेळेवर तपासण्या झाल्या वेळच आली नसते। बरोबर आहे। तर शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा तुम्ही करताय? काय करणार साहेब, पर्याय काय? काय सांगाल गोगलगायीचा प्रभाव पडलाय, त्याचं काय नाव आहे आणि काय म्हणजे गोगलगायीचा काय परिणाम झाला?
संभाजी निवृत्ती आबरबंडे, राहणार गोडाळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. पेरणी एक तर उशिरा लागली, लेट लागल्यामुळं पेरणी व्यवस्थित झाली, पण गोगलगाई पडली. दरवर्षी पडत्या गोगलगाई आमच्या शेतात. 5-6 वर्षापासून गोगलगाईचा प्रादुर्भाव आहे. आमदा बी हाय प्रादुर्भाव आमदा, पण पाऊस नसल्यामुळे रिमझिम पाऊस आहे बारीक, त्याच्यामुळे जरा जास्त आहे गोगलगाई. 4-4.5 एकर सोयाबीन पेरलं, 1 एकर कापूस लावलाय मी. त्याच्यामुळे गोगलगाई जास्त आहे. सकाळीच राहत्या गोगलगाई. पुन्हा गोगलगाई कुठं जमीन जाऊन बसते की दुबार पेरणीचं कराय काही वाटत धुऱ्याच्या कळण ती जरा पातळच झाली गोगलगाईनं खाल्ल्यामुळं. असं म्हणजे जास्त धुऱ्याच्या कळण जास्त आहे गोगलगाई. काही औषध गेल्या वर्षी टाकलं तर थोडं ती तेवढ्या पुरतं तेवढी कमी झाली, पण आणि खाय गोगलगाई जास्त आहे. डबल पेरणी करावी का काय करावं असं काही कळलं नाही. Thanks for watching Ekmat Digital.